दुखतंय, श्वास पण मला घेता येत नाही. आता रडाय का लागली? चल चल उठ चल. मला घरात राहत रडू नको म्हणाय का? चल उठ चल. नाही काय होत, उठ चल. आगे चल. हसू नका, मला आज इथं दुखतंय माहितीये का? हसू राहा. पहिली बायको अशी बघितली की बाबा आम्हाला हसू नका म्हणते. चला झालं गावरून. काल म्हणत होतो पाण्यात जायला नको फिरायला, तर कुठली गोष्ट माझी मनावर नाही घ्यायची, कुठली एक सुद्धा. कसं आहे ना, मी सगळ्या गोष्टी बोललेला दिसतो. पाण्यात नाही बसली, येऊन फिरायला पण नको म्हणत होतो. कारण का माहिती आहे, वातावरण ठीक नाही. ह्या गोष्टी फक्त काहीतरी सांगत असेल ना, ती मी चांगल्यासाठी गोष्टी सांगत असतोय. वाईट व्हावं म्हणून नाही सांगत मी गोष्टी कधी. फिरायला नाही नेलं की तोंड फुगून बसायचं, हे करायचं. आता दिसतंय होतंय, त्रास स्वतःलाच होतोय ना. एकाच झालं की एकाच चालू आहे. तर 3 दिवस झालं मित्रांनो, आरू पण आजारी होती. आता आरूचं नीट झाल्यावर आता हिचं चालू झालं. अजून हिला पहिल्यासारखा त्रास व्हायला. मग म्हणलं आता रात्रीचं दवाखान्यात नेण्यापेक्षा आता हिला घेऊन जाऊ म्हणलं दवाखान्यात. मग चल की, मग आता तुझ्यासाठीच राहिले. चल पूजाला सांगू, पूजा हे करते. उठणार आहे का आता मॅडम? उठणारच आहे. चला मग मी म्हणते की जाऊ दवाखान्यात, पण त्रास व्हायला मला उठू पण वाटणार. इतकं बघा मला श्वास गेला, पूर्ण त्रास होतो. पण मी म्हणत होतो नाही काल जायला नको म्हणून. मग आता काय करू? हा गेले. बरं चल मग आता चल, झालंय ना आता, झालेली गोष्ट झाली. फक्त इथनं पुढे जी सांगतोय ती फक्त ऐकत जा. कुठली पण गोष्ट आहे ना. आरूच्या टायमिंगला सांगते एवढा त्रास. मला कसलंच त्रास झाला नव्हता, कसलंच मी दवाखान्यात गेले नव्हते. हे आपण म्हणले त्रास व्हायला लागला माहितीये का? मला मला बेकार खरंच बेकार व्हायला लागलं. चल चल, काय नाही. मला श्वास पण घेता येणार. मग आता रडायचं काय? मग आता त्रास होतोय सकाळपासून. रडून काय आहे का आता फायदा? चल आता चल दवाखान्यात जाऊया. चल उठ. पूजा द्यायला बोला की आरोपाशी बसायला. मग तिकडे जाताना तिथनंच जाणार आहे ना आपण. उठून वाटायला माहितीये का? मला इतका त्रास होतो. मग त्याच्यासाठीच काल सांगितलं, तरी तू नको पाण्यात बसायला. आता मी बसले का पाण्यात? असं म्हणतात मी पाण्यात बसलो. पाण्यात बसायला नको म्हणजे फिरायला जायला नको म्हणतो तू. अगं वातावरण नाही चांगलं. कुठल्या 4 गोष्टी सांगितलं ना, तर 4 गोष्टी कधी पण म्हणजे ऐकत जायचं. चला आता रडत बसू नको. चल उठ. घे ती फाईल. चल. काय होतंय नक्की त्रास? अहो इथं एक साईडला लय बेकार दुखतंय आणि श्वास घ्यायला लागला ना तर छातीत दुखतंय. श्वास पण मला घेता येत नाही. आता रडाय का लागली? चल चल उठ चल. मला घरात राहत. रडू नको म्हणाय का? चल उठ चल. नाही काय होत, उठ चल. आगे चल. हसू नका, मला आज इथं दुखतंय माहितीये का? हसू राहा. पहिली बायको अशी बघितली की बाबा आम्हाला हसू नका म्हणते. तर मित्रांनो, काल मी हिला सांगत होतो बाबा की फिरायला जायला फिरायला तुमच्याच हे झालं तुम्ही. तर बघितलं का, आज फिरायला गेल्यावर असा हाल असतोय. तर मित्रांनो 3 दिवस झालं म्हणजे आरू पण आजारी, म्हणजे आरूला ताप येत होता. अजून आरूचं झालं नाही केलं की काय पाठीमाग काय लागलं तीच कळ नाही, समज नाही. पण हिचं जी झालं ना ती हिच्या हाताने झालंय, चुकीमुळे झाले. तरी काल मी आरूला म्हणजे हिच्याकडे दिलं पण नाही. कसं फिरायला गेल्यावर पूर्ण मीच घेऊन बसलो होतो आरूला. घेतलं नाही म्हणून दुखतंय. आरूला उचलून घेतलंय म्हणून कंटिन्यू घेत असते ना. हा त्याच्यामुळे करायला. चला आता रडत बसून उचल लवकर. चल उगा उशीर नको करायला. चल. ती गोळी पण घेतली. गोळी पण घेतली? ती त्रास होते, उलटी होती ना, त्या गोळी घेतली. पूजाला सांगा. गाडीची चावी घेतली? मी चालवणार आहे ना गाडी. हा गाडीची चावी तुला माहित असते, मला नाही माहिती. स्कूटीची चावी घे, स्कूटीची. कारण जर आता पाऊस पण पडलाय तर मित्रांनो, पाऊस तर इतका बेकार झालाय ना की बोलायचं काम नाही. बघू शकता इकडं इथनं म्हणजे असं पूर्ण चिखल झालाय. तर चिखलातनं गाडी अक्षरशः निघत नाही. इथं अक्षरशः आमच्या घराजवळ रोड पण नाही. ती इतकं डेंजर प्रॉब्लेम आहे इथनं. आता काय
जायचं तसं चिखलात ना दामादामान जायचं. डॉक्टर काय म्हणतात बघू आता. पण हिला मी आधीपासून सांगत होतो ऋतू नको, पण ऋतू कुठलीच गोष्ट ऐकत नाही. जेव्हा तिला त्रास व्हायला लागला ना तेव्हा तिला कळतं की बाबा काय तर आपल्या चांगल्यासाठी. इकडे ना चावी आता आली बघा. तर मी मुद्दा म्हणून आज व्हिडिओ चालू केलाय, कारण तर कळायला पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात राहायला पाहिजेत. म्हणजे मला त्रास होत होता तुम्ही जावा इकडे चला. इकडे आहे आपला रस्ता. गाडी चालवते म्हणजे दवाखान्यावरच झाली. सांग पूजाला. बसता जाऊन पूजा बसते जाऊन चल. चला. तर मित्रांनो बघू शकता आजारी असल्यावर कशी असते ऋतू. कसं जायचं घरी तू गाडीवर. पाणी कसलं झालं हा बरोबर काय ना काहीतरी गाठून होते माझ्या टायमिंगला. तुझ्या टायमिंगला गाठून ती तुझ्या चुकीमुळे येते. मी तुला असल्या वातावरणात फिरायला जायला नको म्हणतो. सारखं झालं ना माझ्या मनासारखं म्हणजे मला वाटत होतं तू आजारी पडावं म्हणून मला वाटतंय का. तसं नाही तर बघितलं का आता पण कशी बोलते म्हणजे तुमच्या मनासारखं झालं. कशाला 10 वेळा बोलून दाखवत. मग नाही ना मी तुला कालच म्हणलो होतो. मी तुला रडले ना मग रडल्यावर काय चुकीला माफी दे म्हणजे चूक केलेली गपची बसता मग मी. मला त्रास होता म्हणून मी रडले ना. पण तुझ्यापेक्षा जास्त त्रास मला होतो एवढं लक्षात ठेव. तुमचं दुःख माझं डोकं दुखतंय अक्षरशः तुझ्यामुळे. आज सकाळपासून म्हणजे हिने तर इतका वैताग दिलाय आरून पण आज पूर्ण पिसवा आणलाय मला. साधी माझी झोपू दिली नाही साधी. इतका वैताग देत आरू बरोबर करते तुमच्या तोंडावर लाथा मारते ते बरोबर करते. ते आहेच की तोंडावर लाथा मारणार परत काय करणार. आय असं भांडण करते आणि पुरगी तोंडावर लाथा मारते. काय दोघींना म्हणजे काय कामच नाही ती. तर चला मित्रांनो आता जाऊ द्या. हिला दोष देण्यात काय अर्थ नाही. म्हणजे सगळं बोलून मोकळं व्हायचं आणि परत म्हणायचं हिला काय बोलून अर्थ नाही. म्हणजे जी टोमणे मारायची होती ती मारले म्हणून मला आहे ना खरंच तुम्हाला सांगू का म्हणून मला काय माझं दुखत असं ना मला तुम्हाला सांगू वाटत नाही. म्हणून मी सकाळपासून माझं सहन केलं. ही गोष्ट सकाळी सांगितली असती तर अजून त्रास वाटत नसता. म्हणजे पाऊस पडायच्या आधी गेलो असतो तर चाललं नसतं दवाखान्यात. पण तुम्ही असले लेक्चर देणार होते माहिती होते ना. लेक्चर मग खावं लागेल ना लेक्चर. का पण दुखते मला. का पण दुखतंय अगं तुझ्या चुकी जाईन तुला व्हायला पाहिजे. तुम्हाला कळत नाही मला किती त्रास होत असेल. कळतंय त्या सगळ्या गोष्टी समजते. सगळ्या गोष्टी समजते ती. माझा आवाज एवढा पण ही सगळ्या गोष्टी हाताने केली ती. ह्या सगळ्या गोष्टीला फक्त कारणीभूत तू आहे. कळलं तुला मी 1000 वेळा सांगितलं होतं की बाबा नको रे तू फिरायला जायला. काय फिरले नाही काय भरलं पोट फिरून. पावभाजी चारली पावभाजी खायची होती. ह्या असल्या बाहेरच्या खाण्यामुळे तर आहे ना हे असलं होतंय. परत लगे दवाखान्याला जायचं खर्चाचा जाऊ खर्चाचा विषय काय ना. पण दुखणं तर आहे ना पाठीमागं. उगं या असलं पावसा पाण्याचे दिवस आहेत. जरा नीट चांगली राहा जरा. तुझी काय मला हो तू आजारी पडली असती ना एकटी असते तर काय वाटलं नसतं. पण तुझ्या पोटात बाळ आहे त्याच्यामुळे वाजवीला आता एक चापट खाड दिसेल. काळजी होती म्हणून बोलत होतो. काळजीसाठी बोलत होतो की बाबा फिरायला नको जायला. पण हिला फिरणं महत्वाचं होतं. झाला तर फिरणं इथं 2 मिनिटात झालं पण त्रास आहे ना तुझ्यामुळे त्या बाळाला पण त्रास. दवाखान्यात हा जायचं का लेक्चर अजून ऐकवणार आहे का दवाखान्यात नेणार आहे. जर मला इथं थांबवायचं असेल ना मी घरात जाऊन खरं जाऊन झोपीन. आता मला खरं त्रास व्हायला लागला का. तर मित्रांनो माझं काय चुकतंय का तुम्ही सांग कमेंट करून. कारण काय माहिती आहे जर त्या असं ही करते ना आता म्हणजे म्हणते लेक्चर द्यायला लागला आणि ही करायला लागला आणि ती करायला आता बोलायला लागली तर जाऊ द्या. तर नाही विषयाला आता दवाखान्यात जाऊन दवाखान्यात डॉक्टर काय म्हणते ती पण विचारूया. चला हो चला उठा. नाही बाज झाला आता लेक्चर बस. कसं आहे ना माझं काय चुकत नाही. सगळ्या गोष्टी तुझ्या चुकते. मित्रांनो कुणाच चुकतंय नक्की कमेंट करून सांगतो.